कचऱ्यात सोने दाखवणारे तुकाराम मुंडे. शिक्षण हा तिसरा डोळा समजला जातो. मुलांना आई बाप आपल्या वंशाचा उद्धार व्हावा म्हणून शिकवितात. त्यातूनच काही संस्कारी खमके लोक निर्माण होतात, जसे TN शेषन, अरुण भाटिया किंवा तुकाराम मुंडे. त्यांनी कचऱ्यात हात घातला तरी त्यात सोने चकाकते, चमकते. असाच एक धुरंधर तुकाराम मुंडे राजकारण्यांच्या गळ्यात हाडूक म्हणून अडकलेले आहेत. त्यांना कोणत्याही क्षेत्रात पाठवले तर तेथे कामाने व्यवस्थेला आपल्या भोवती पिंगा घालायला लावतात. सध्या ते अन्न महामंडळावर असून त्यांनी रामदेव बाबांच्या पतंजलीला 440 व्होल्टचा दणका दिला आहे. जंतर मंतर आंदोलनातून साडी पांघरून रामदेव बाबा पळाले होते. साडीचा पदर तुकाराम मुंडे यांच्या हाती लागला. त्यांनी रामदेव बाबांचे सगळे कर्मकांड उघडे नागडे करण्याचा चंग बांधला. हिंदुस्थान प्रथम कृषीप्रधान देश होता, नंतर कामगार प्रधान झाला, पुढे उद्योग प्रधान झाला, आता भेसळ प्रधान देश म्हणून ओळखला जातो आहे जगात. भगवे वस्त्र परिधान करून रामदेव बाबांसारखे लोकांचे रक्त मांस जेव्हा शोषून घेतात तेव्हा असे प्रसंग होतात. तुकाराम मुंडे यांनी वेळीच त्यांच्या तंबूत बांबू घातला आहे. जी व्यक्ती आपल्या आईचा विधी करण्यास कर्मकांड समजते त्याला समाजाबद्दल विशेष ज्ञान आहे असेच आम्ही मानतो. पुण्यात फारच घाण वाढली आहे. कोरडे नाले बुजवले आहेत. मुंडे यांना पुण्यात पाठवून धुवून पुसून सुकून इस्त्री करून मारून देतील. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि तुकाराम मुंडे यांची पुण्यामधली बदली व्हावी काय असे आपणास वाटते काय, त्यासंबंधी कमेंटमध्ये जरूर कमेंट करा. आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.